नमस्कार मंडळी, मी विनायक माळकर आपलं माळकर फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे ते गायींना आंघोळ कशा प्रकारे घातली पाहिजे आणि कुठला शॅम्पू वापरला पाहिजे. बरेचशाच कमेंट्स अशा होत्या की आमच्या गायींना पिसवाचा त्रास होतोय, आमच्या गायींना गोचिड्यांचा त्रास व्हायला लागलाय, पुन्हा बाहेर बांधल्यानंतर माशा अंगावर जास्त बसायला लागल्यात आणि हे सगळं कसं होतंय की ह्या सगळ्या गोष्टींना मग लंपीचा प्रादुर्भाव होतोय. लंपी होण्याचे चान्सेस जास्त होतात, ढास म्हणा किंवा माशी म्हणा. तर त्याच्यासाठी आपण एक हा व्हिडिओ केलाय की शॅम्पू लावून कशा पद्धतीने आंघोळ घालायची आणि आंघोळ घातल्यानंतर त्याची सर्वसाधारण एक दिवस तर तुमच्या गायीच्या अंगावर माशी बसत नाही किंवा ढास बसत नाहीत. दुसरी गोष्ट पूर्ण गोचिडमुक्त राहते गाय. आता ह्या मॅडम आमच्या सकाळी आंघोळ घातल्या बघा दुपारी. मी आवर्जून सांगतो की मला आज व्हिडिओ बनवायलाच वेळ झालाय. शेवटचा टॉपिक बनवताना आज मला वाटते 9 वाजले असतील आता. तर 9 वाजता ह्या आता खाऊन बसल्यात बघा आणि ह्या बसायच्या तयारीत आहेत, ती देखील बसायच्या तयारीत आहे. तर आता जास्त काय मी वाढीचार्यात घेत नाही किंवा वाढवत नाही. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आपला ब्रीडिंगसाठी असणार आहे. ब्रीडिंगचे जे वळू आहेत त्याच्या संदर्भात मी 1-2 दिवसात आपल्याला व्हिडिओ टाकतोय आणि उद्या सकाळी चॅनलला आपल्या जे नवीन नवीन हे आल्यात गायी म्हणा किंवा वासरं म्हणा त्यांचं बी अपलोड करून मी टाकतोय. थोडंसं माझ्या ह्या कामाच्या व्यापात मला गडबड व्हायला लागल्या, आता ही बी नको म्हणायला लागल्या बघा. तर या ठिकाणी थांबतो मी. चॅनलला आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. अजून कमेंट आपल्या फक्त मला चांगल्या येतात, पण माझ्या काय जर चुकत असेल तर तरी पण सांगा. आणि ज्या 2 कमेंट आहेत, एका दादाने मला अशी दिले कमेंट की थोडंसं तुम्ही शेळीचा विचार करा, तर त्या संदर्भात मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मी काय माझी कंडिशन आहे ते सांगेन. नमस्कार, जय गोमाता. आपण जो व्हिडिओ केलाय दुपारी तो आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसेल पुढे. आता आपण तिरूला पाणी मारून घ्यायला लागलोय. पाणी मारून तिचं अंग ओल्लं करून घेतो म्हणजे शॅम्पू लावायला बरं पडेल. हे नाचायला आले कशी बघा. हिचे अंग जरा ओलं केल्याशिवाय आपल्याला शॅम्पू लावता येणार नाही. त्यासाठी आपल्याला अंग ओलं करावं लागणार. अंग ओलं करून घेऊया. शॅम्पू आहे, त्या शॅम्पूना तिला आंघोळ घालणार आहे बघा. शॅम्पू फोडून अशी पद्धत असते करायची. ती तुम्हाला डेमो दाखवायला लागलो मी. आता खाली शॅम्पू ओतलाय बघा पाण्यात. या शॅम्पूचं एक वैशिष्ट्य काय आहे की एकतर याला माशा किंवा गोचिडं होत नाहीत आणि केसांची लव जी आहे ती व्यवस्थित राहत्या. म्हणजे आपल्याला कमेंट्स बी आलेल्या की गोचिडी झाल्या आमच्या काय गाईला, तर मी त्यांना ह्या शॅम्पूचं सजेस्ट केलं आहे, व्हॉट्सअपला हे केलेलं. आता आपण असं फडके घेतोय, असं फडके घ्यायचं. त्या फडक्यानं जसे आपण गाडीला कवर करतोय तसं ते कवर करायचं. आपण पुसून घ्यायला चालू करू. असं फडके घेऊन आपण गाडी जसं धुतोय की नाही तसं ते फडक्यानं पुसून घ्यायच्या अगोदर. ओलं फडकं त्यात शॅम्पूत बुडवायचं, असं बुडवून घ्यायचं आणि असं पुसून घ्यायचं. परत सगळा शॅम्पू तिच्या अंगाला लागला पाहिजे. आता ही हलत्या बघा, भरपूर हलत असल्यामुळे मला लय कसरत करावी लागली त्याच्या संग. असं लावून घ्यावं लागते सगळं आणि पुन्हा मग ते झाल्यानंतर आपल्याला ब्रशनं परत आणि चोळून घ्यावं लागणार. म्हणजे अंगावची तिच्या जी घाण आहे ती घासल्याशिवाय जाणार नाही. त्या शॅम्पूनं बऱ्यापैकी घाण अंगावची निघत्या. शॅम्पू लावून झाला आहे, आता आपण ब्रशनं तिला चोळा लावले बघा. चोळल्यामुळे काय होते, जी अंगावची जी तेलकट घाण असते का नाही, असं धूळ ज्यांच्या अंगावर बसत्या तरी आपण रोज यांना वाळल्या फडक्यानं पुसून घेतोय. रोज संध्याकाळी आपण त्यांना पुसून घेतल्याशिवाय आधी घेत नाही. तर देखील तेवढी घाण म्हणजे वर पडत्या. तर आपण यांना आता ब्रशनं घासून घ्यायला लावले बघा. जसं ब्रशनं घासेल तसं त्याच्या अंगांची खाज बी कमी येत्या आणि स्वच्छ बी निघतं आहे. आता इथून पुढं आपण शिलिबीला अशाच प्रकारे धुतले आणि राधेला देखील अशाच प्रकारे धुतले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.